डेसिमल फ्रॅक्शन्स या लेसन मध्ये आता आपण यूज ऑफ डेसिमल फ्रॅक्शन्स पाहणार आहोत. डेसिमल फ्रॅक्शन्सचा कसा यूज होतो. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे 100 पैसे. 100 पैसे आता याचं कन्व्हर्शन आपल्याला रुपयामध्ये करायचं. दॅट मीन्स 1 रुपी. 100 पैसे म्हणजे किती रुपया? 1 रुपया. ओके. मग 1 पैसा याचे आपल्याला रुपयामध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. मग 1 रुपयाचं कन्व्हर्शन करताना एक पैशाचं, एका पैशाचं रुपयामध्ये कन्व्हर्शन करताना काय करावं लागेल त्याला आपल्याला 1/100 रुपी असं का म्हटले मी 1/100? कारण 100 पैसेचा 1 रुपया होतो म्हणून त्याला आपण 1/100 रुपीने जर डिवाइड केले तर रुपीमध्ये कन्व्हर्शन. मग याचा अर्थ काय? 0.01 रुपी. 1 पैशाला आपण रुपयामध्ये कसं लिहिलं कळलं. नंतर 50 पैसा. 50 पैसा म्हणजे त्याला रुपयामध्ये कन्वर्ट करताना काय करावं लागेल? आपल्याला 100 ने डिवाइड करावं लागेल. 50 डिवाइड बाय 100 हे झाले याचे रुपये. मग याचा अर्थ काय? 50 ला जर आपण 100 ने डिवाइड केलं तर काय होतं? 0.50 रुपी. म्हणजे आपण काय केलं? 50 पैशाला रुपयामध्ये कसं लिहितात ते पाहतोय. 0.50 रुपये म्हणजे 50 पैसे. त्यानंतर 75 पैसा त्याला रुपीमध्ये कन्वर्ट करताना या 75 ला आपल्याला 100 ने डिवाइड करावं लागेल. मग हे झाले याची रुपी. मग हे रुपी त्याला जर सॉल्व केलं आपण तर 0.75 रुपी. ओके. 0.75 रुपी. 75 पैसे हे रुपयामध्ये कसे लिहितात? 0.75 रुपये. तिथे आपण पाहिलं 50 पैसे रुपयामध्ये कसे झाले? 0.50 रुपये. 1 पैसा याला रुपीमध्ये कसं कन्वर्ट केलं आपण? 0.01 रुपी. कसं केलं पहा. समजलं. डेसिमल फ्रॅक्शनचा यूज करून आपल्याला सेंटीमीटर चे मीटर करायचे आहे, सेंटीमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करायचे आहे. मग सगळ्यांनाच माहिती आहे 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर होतो. पहिले ना आपण शिकलेलंच आहे 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. मग आता या 1 सेंटीमीटरच्या मीटर मध्ये कन्वर्शन करायचं आहे. मग कसं करणार आपण याला? 1 सेंटीमीटरच्या मीटर मध्ये कन्वर्शन करत असताना 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो म्हणून 1 सेंटीमीटरचे मीटर करताना या 1 ला आपल्याला 100 ने डिवाइड करावं लागेल. हे झाले याचे मीटर. मग काढा किती लागते पॉइंट मध्ये? 0.01 मीटर. 0.01 मीटर. आता 25 सेंटीमीटरचे मीटर मध्ये कन्वर्शन करताना कसं करावं लागेल आपल्याला? दॅट इज 25 ला आपल्याला काय करावं लागेल? 100 ने डिवाइड करावं लागेल. का 100 ने डिवाइड करतोय? कारण 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो. मग 25 सेंटीमीटरचे मीटर करताना 25 ला आपल्याला जर 100 ने डिवाइड केलं तर ते मीटर मध्ये कन्वर्शन होते. मग आता करा किती येतात? 25 ला जर 100 ने डिवाइड केलं तर 0.25 सॉरी 0.25. ओके. त्यानंतर 60 सेंटीमीटर. मग याला सुद्धा काय करावं लागेल? हे सेंटीमीटरचे आपल्याला मीटर मध्ये कन्वर्शन करायचंय. मग मीटर मध्ये कन्वर्शन करत असताना या 60 सेंटीमीटरला जर आपण 100 सेंटीमीटरने डिवाइड केलं. 100 ने काय करतोय? कारण 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो म्हणून हे झालं मीटर मध्ये कन्वर्शन. मग काय येते व्हॅल्यू याची? 0.60 मीटर. किंवा समोर शून्य असल्यामुळे आपण याला 0.6 मीटर असं सुद्धा लिहू शकतो. कळलं. म्हणजे 0.6 मीटर म्हणजेच काय? 0.60. ओके. आत्ताच आपण यूज ऑफ डेसिमल फ्रॅक्शन याच्यामध्ये पैशाचे रुपये कसे करायचे हे आपण पाहिलेले आहे. बरोबर आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे? रुपयाचे पैसे करायचे आहे. सगळ्यांनाच माहिती आहे 1 रुपी. 1 रुपी मीन्स 100 पैसे. 1 रुपया म्हणजे किती? 100 पैसे. मग 5 रुपीज मीन्स
5 रुपये मीन्स त्याचे पैसे करा 500 पैसे, बरोबर आहे ना. मग आता 0.50 रुपी, 0.50 म्हणजे आधीच पाहिलं आपण किती किती पैसे 50 पैसे. याला आपण ठीक आहे. त्यानंतर पुढचा नंबर घेऊया आपण 0.07 रुपी. मग याचे आपल्याला पैशामध्ये कन्व्हर्शन करत असताना काय होतं सरळ सरळ 7 पैसे. ओके. त्यानंतर 4.5 रुपी, 4.5 रुपी, 4.5 rupees means 4 rupees. And how much पैसा 50 पैसा. मग याला जर पैशात कन्वर्ट करतो म्हणलं आपण 4 रुपीज म्हणजे 400 आणि 50 पैसा म्हणजे 50, 450 पैसा. ओके, 450 पैसा. 17 रुपीज, 17.65 रुपीज. याचे पैशामध्ये कन्वर्शन करत असताना काय करणार आपण 17 रुपीज and 65 पैसा. That means 17 रुपीजचे अशा प्रकारे आपल्याला काय करावं लागेल रुपयाचे पैशामध्ये कन्वर्शन करायचे. याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत की मीटरचे सेंटीमीटर मध्ये कन्वर्शन कसं होते. याच्या अगोदर आपण पाहिलं की 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो, म्हणजेच 1 मीटरचे 100 सेंटीमीटर होतात. मग आता आपण मीटरचं कन्वर्शन सेंटीमीटर मध्ये शिकणार आहोत. ओके. मग 1 मीटरचे जर 100 सेंटीमीटर होत असतील तर 8 मीटरचे किती सेंटीमीटर होतील 800 सेंटीमीटर, बरोबर आहे ना. मग आता पाहूया आपण 0.3 मीटर याचे सेंटीमीटर मध्ये कन्वर्शन आपल्याला करायचं आहे. किती होतील 0.3 सेंटीमीटर. दॅट मीन्स नॉट 30 सेंटीमीटर, कारण बाहेरच्या समोर शून्य नाहीये तरी पण इथे काय घेतलं आपण 30 सेंटीमीटर घेतला. का घेतलाय 0.3 मीटर. 0.3 मीटरचा अर्थ आहे 30 सेंटीमीटर. त्यानंतर 0.40 मीटर याचं कन्वर्शन सेंटीमीटर मध्ये करूया. काय होईल दॅट इज 40 सेंटीमीटर. पुढचे एक्झाम्पल घ्या 2.65 मीटर. 2.65 मीटर दॅट इज 2 मीटर आणि 65 सेंटीमीटर. त्याचं कम्प्लीट सेंटीमीटर मध्ये जर करतो म्हणजे किती होईल 2 मीटर म्हणजे 200 आणि 65 सेंटीमीटर. 200 सेंटीमीटर आणि 65 सेंटीमीटर दॅट इज 265 सेंटीमीटर. नाउ 14.9 मीटर. मग 14.9 मीटरचे किती होतील 14 मीटर. 9 मीटर म्हणजे किती 90 सेंटीमीटर. मग 14 मीटरला जर सेंटीमीटर करायचं असेल तर त्याला 100 ने मल्टिप्लाय करा आणि वरचे 90 सेंटीमीटर त्याच्यामध्ये ऍड करा. किती झाले 1490 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण मीटरचे सेंटीमीटर मध्ये कन्वर्शन कसं करायचं ते आपण पाहिलेलं आहे. आणि आता याच्यानंतर आपण यावर आधारित प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. प्रॉब्लेम सेट नंबर 39. क्वेश्चन नंबर 1. राइट हाउ मेनी रुपीज and how many paise. Number 1 rupees 58.43. That means we have to write how many rupees
and how many paise. Here is the point. Complete number is 58. Therefore, it is 58 rupees. And after point there is 43. That means 43 paise. Second number, rupees 9.30. That means 9 rupees and 30 paise. Third one, rupees 2.30. That means 2 rupees and 30 paise. Last one, rupees 2.3. Here 2 after 0.3. That means 2 rupees here 0.3. That means not 3 paise, it is 30 paise. Question number 2. Write how many rupees in decimal form. आपला डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचं आहे. कंप्लीट आहेत 6 रुपीज आणि पैसे आहेत 25 पैसे. 6 रुपीज 25 पैसे. That means 6.25 rupees. आपल्याला जे रुपये आणि पैसे दिले त्याला आपण रुपीज मध्ये डेसिमल फॉर्म मध्ये लिहितोय. याचा अर्थ आहे 6 रुपये 25 पैसे. 6.25 रुपये म्हणजे 6 रुपये 25 पैसे. 6 rupees 25 पैसे. Then second one, 15 rupees 70 paise. That means 15.70 rupees. 8 rupees 5 paise. Listen here, 5 पैसे. 5 पैसे आहेत फक्त, 50 पैसे नाही आहेत. त्याच्यामुळे काय करावं लागेल, 5 पैसे कसे घ्यायचे पहा. कंप्लीट 8 रुपीज पॉइंट 5 पैसे 05 असते घ्यावं लागेल, कारण 5 पैसे आहेत. ओके, हे झालं रुपीज मध्ये कन्वर्शन. 8.05 rupees. Then 22 rupees 4 paise only. That means 22.04. 40 असते तर 40 लिहिलं असतं आपण, किंवा 40 असतं तर 0.4 पण लिहिलं असतं. पण या ठिकाणी काय फक्त 4 पैसे आहेत, त्याच्यामुळे 22.04 rupees. 22.4 लिहायचं नाही, कारण फक्त 4च पैसे आहेत, 4 पैसे. Therefore 22.4 rupees. Last one, number 5, 720 paise. 1 rupee is equal to 100 paise. Therefore 700, that means 7 rupees and 20 paise. 7.20 rupees. याला मात्र आपण असं लिहू शकतो, 7.2 सुद्धा लिहू शकतो, और 7.2 rupees. या ठिकाणी पहा, जो समोरचा शून्य आहे हा नाही तरी चालतो. याचाच अर्थ आहे 7.2 rupees म्हणजे 7.20 rupees. दॅट मीन्स 7 rupees 20 पैसे. पण आपण या ठिकाणी असं केलेलं आहे का, नाही, फक्त इथे काय 5 पैसे आहेत. मग 5 पैसे कसे लिहिणार आपण, 05. ओके, 4 पैसे पॉइंट नंतर कसे लिहिले आपण, 04. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3. राइट हाऊ मेनी मीटर्स अँड हाऊ मेनी सेंटीमीटर्स. डेसिमल फॉर्म मध्ये आपल्याला मीटर्स दिलेले आहे, त्याचे काय करायचे आहे, किती मीटर्स आणि किती सेंटीमीटर्स ते आपल्याला काढायचं आहे. फर्स्ट वन इज
58.75 meter. That means 58 meter and 75 centimeter. Okay. Second one, 9.30 meter. 9.30 meter. That means 9 meter and 30 centimeter. Third one, 0.30 meter. मीटर काहीच नाही, 0 आहे आणि 0.30 आहे काय सेंटीमीटर. त्याच्यामुळे आन्सर काय यायचं 30 सेंटीमीटर. ओके. देन 0.3 मीटर. याचा सुद्धा अर्थ काय पहा, याला आपण 0.3 मीटरला 3 सेंटीमीटर असं लिहू शकत नाही, कारण 0.3 मीटर याच्या आधी 0 नाहीये. त्याच्यामुळे हे सुद्धा काय होईल 30 सेंटीमीटर. ओके. पाचवे एक्झाम्पल पहा, 1.62 मीटर. दॅट मीन्स कम्प्लीट 1 मीटर आणि पॉइंटर नंतर ते 62 सेंटीमीटर. 91.4 मीटर. दॅट मीन्स 91 मीटर. 4 मीन्स 40 सेंटीमीटर. का 40? कारण पॉइंटच्या नंतर डायरेक्ट 4 आहे, इथे आधी 0 नाही आहे. इथे आधी जर 0 असला असता तर 4 मीटर केलं असतं आपण, 4 सेंटीमीटर केलं असतं. पण इथे काय आहे 91 च्या नंतर 0.4 आहे. याचाच अर्थ 40 सेंटीमीटर. 91 मीटर 40 सेंटीमीटर. 7.02 पहा, इथे 02 आहे. याचा अर्थ काय 7 मीटर. 02 असल्यामुळे फक्त 2 मीटर आणि 2 सेंटीमीटर. ओके. पण इथे जर का 0 नसला असता हा, तर हे झालं असतं 20 सेंटीमीटर. लक्षात ठेवा. पण इथे आधी 0 असल्यामुळे काय झालं 2 सेंटीमीटर. त्यानंतर एक नंबरचं एक्झाम्पल 0.09 मीटर. 0.9 आहे. हे जर 0.9 असलं असतं तर हे काय झालं असतं 90 सेंटीमीटर. पण 0.09 आहे, आधी 0 आहे. त्याच्यामुळे काय होईल फक्त हे ओनली 9 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 4. राईट हाऊ मेनी मीटर्स इन डेसिमल फॉर्म. या ठिकाणी मीटर सेंटीमीटर दिलेले आहेत. एक्झाम्पल 6 एक्झाम्पल दिलेले आहेत. याला आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये मीटर्स मध्ये लिहायचं आहे. मग 1 कम्प्लीट मीटर आहे आणि 50 सेंटीमीटर आहे. दॅट इज 1.50 हे झाले मीटर. किंवा याला आपण 1.5 मीटर असं सुद्धा लिहू शकतो. कारण काय 5 च्या नंतर 0 आहे, आधी नाहीये. लक्षात घ्या. आधी जर असतं तर आपण असं लिहू शकलो नसतो. त्यानंतर 50 मीटर 40 सेंटीमीटर. दॅट इज 50.40 मीटर. किंवा याला आपण असं 50.4 मीटर सुद्धा लिहू शकतो. वरच्या सारखंच पहा. त्यानंतर 50 मीटर 4 सेंटीमीटर आहे या ठिकाणी. लक्षात घ्या काय 4 सेंटीमीटर. त्याच्यामुळे काय करावं लागेल मला 50.04 लिहावा लागेल. 04 मीटर. 50.4 मीटर होणार आहे. 50.4 जर झाले तर ते 40 सेंटीमीटर होतील. पण इथे काय फक्त 4 सेंटीमीटर आहे. त्याच्यामुळे काय लिहिलं आपण काय केलंय 50.04 घेतलंय. त्यानंतर 735 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो. मग यातले 700 काढले तर किती होतात 34. म्हणजे 700 म्हणजे 7 मीटर. दॅट मीन्स 7.34 हे झाले मीटर. त्यानंतर 10 सेंटीमीटर फक्त 10 सेंटीमीटर. त्याच्यामुळे काय करणार आपण 0.10 मीटर.
किंवा याला आपण 0.1 असं सुद्धा लिहू शकतो. 0.1 मीटर, हा सेंटीमीटर मध्ये नाही, मीटर मध्ये आहे, त्याच्यामुळे 0.1 आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर 2 सेंटीमीटर आहे, फक्त 2. मग त्याच्यामुळे याला कसं लिहायला लागलं? 0.02 मीटर. 0.2 जर आपण असं घेतलं, 0.2 जर घेतला मीटर, तर याचा अर्थ होतो 20 सेंटीमीटर. बरोबर आहे. पण इथे काय आहे, फक्त 2 सेंटीमीटर आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार, 0.02 मीटर असं लिहिणार. ओके. क्वेश्चन नंबर 5. राईट हाऊ मेनी सेंटीमीटर्स अँड हाऊ मेनी मिलीमीटर्स. आता सेंटीमीटर मिलीमीटर आपण रुलरवर शिकलेलं आहे. पहिली 1 रेषेपासून जे छोटे छोटे 10 लाईन्स असतात त्याला मिलीमीटर्स असं म्हणतात. नंतर कंप्लीट 1 होतो, पुन्हा 10 रेषा असतात, नंतर कंप्लीट 2 होतो. म्हणजे या छोट्या रेषा आहेत त्यांना मिलीमीटर असं म्हणतो आपण रुलरवरच्या. आणि 1 2 3 4 हे लिहिलं असते ते झाले सेंटीमीटर. मग काय 6.9 सेंटीमीटर, ज्याला आपल्याला सेंटीमीटर आणि मिलीमीटर मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. म्हणजे किती सेंटीमीटर होतात आणि किती मिलीमीटर. दॅट मीन्स 6.9 सेंटीमीटर मीन्स 6 सेंटीमीटर कंप्लीट अँड 9 millimeter. M. CM for centimeter, MM for millimeter. Okay. 6 सेंटीमीटर 0.9 असल्यामुळे 9 काय झाले, मिलीमीटर झाले. त्यानंतर दुसरा पास सेकंड 20.4 सेंटीमीटर. दॅट मीन्स 20 सेंटीमीटर आणि 0.4 म्हणजे काय झाले 4 मिलीमीटर. रुलरवर सांगायचं झालं तर 20 पर्यंत कंप्लीट नंबर घ्यायचे, नंतर छोट्या रेषा 1 2 3 4 रेषेपर्यंत. दॅट इज 20.4. ओके, सेंटीमीटर. मग याला सेंटीमीटर आणि मिलीमीटर आपण वेगळे करतोय. त्यानंतर 0.8 म्हणजे कंप्लीट येत नाही, जेव्हा 10 होतात तेव्हा कंप्लीट येतात, तेव्हा 1 सेंटीमीटर होतो. मग 0.8 सेंटीमीटर मीन्स हियर 0 सेंटीमीटर अँड 8 millimeter. In this way 0.5 centimeter, that means only 5 millimeter. M for milli, M for meter. Okay. Last question number 6 in this problem set. Write how many centimeters in decimal form. Decimal form मध्ये आपल्याला लिहायचं आहे आता. मग 7 सेंटीमीटर 1 मिलीमीटर. दॅट मीन्स सेंटीमीटर मध्ये लिहा 7.1 सेंटीमीटर. याचा अर्थ काय 7 कंप्लीट आणि 1 मिलीमीटर. दॅट इज 7.1 सेंटीमीटर. 16 मिलीमीटर. आता रुलरवर आपण पाहिलं की 10 लाईन झाल्या की 1 येतो, पुन्हा पुढे 6 लाईन म्हणजे 16 झाले. 10 म्हणजे किती 1. दॅट इज 1.6 सेंटीमीटर. काय करायचं याला 10 ने डिवाइड करा, कारण 10 मिलीमीटरचा 1 सेंटीमीटर होतो. इथे पहा 144 मिलीमीटर. याला जर 10 ने आपण डिवाइड केलं तर काय येतं 14 कंप्लीट येतात आणि 0.4 हे जर आपल्या याचं सेंटीमीटर मध्ये कन्व्हर्शन केले आपण डेसिमल फॉर्म मध्ये लिहिले म्हणजे हे काय झाले सेंटीमीटर झाले. आता 8 मिलीमीटर. 8 मिलीमीटर म्हणजे काय, मिलीमीटर म्हणजे छोट्या छोट्या 8 रेषा. 1 कंप्लीट झालं का, जेव्हा 10 होतात तेव्हा 1 कंप्लीट होतं, जेव्हा 10 छोट्या लाईन्स येतात तेव्हा 1 सेंटीमीटर कंप्लीट होतं. मग 1 कंप्लीट झालं का नाही, म्हणून काय करायचं याला 0.8 सेंटीमीटर. लक्षात राहील सगळ्यांच्या. ठीक आहे. अशा प्रकारे आपला हा प्रॉब्लेम सेट नंबर 39 या ठिकाणी संपलेला आहे.